नमस्कार. हेरिडिटी अँड इव्होल्युशन या धड्यामध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लॅमार्किझम आणि डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे शिकलेलो आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा भाग दिलेला आहे, तो म्हणजे स्पेसिएशन. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पेसिएशन पाहायचं आहे. त्याच्या आधी आता व्हॉट इज मीन बाय स्पेसिएशन, तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन्स इज नोन एज स्पेसिएशन. नवीन प्रजाती तयार होणे प्रक्रिया, याला आपण काय म्हणतो? स्पेसिएशन. आता या स्पेसिएशनमध्ये व्हॉट इज मीन बाय स्पेसीज हे तुम्हाला आधी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. स्पेसीज म्हणजे एक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे. 7वीला वगैरे तुम्ही शिकवलेलं आहे, जीनस, स्पेसीज, बरोबर आहे. तर हे स्पेसीज म्हणजे एक ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप आहे जो की नवीन फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स तयार करू शकतोय थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शनने नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार करण्याची ऑर्गॅनिझम्स केल्यानंतर जो ऑर्गॅनिझमचा ग्रुप होतोय त्याला आपण काय म्हणतो? स्पेसीज म्हणतो, बरोबर आहे. तर आता इथं हा भाग खूप शॉर्टमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्पेसीज जी आहे ती काय करते, त्यांचं हॅबिटॅट वेगळं असतं, त्यांचं फूड वेगळं असतं, ते वेगळ्या जिओग्राफिकल कंडिशनमध्ये जगतात, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं होतं आहे प्रत्येक स्पेसीजचं, आणि त्याचं ड्युरेशनसुद्धा काय असतं, वेगवेगळं असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग तुमच्या पुस्तकामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग द स्पेसिएशन असं दिलेलं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द स्पेसिएशन. तर इथं 3 फॅक्टर्स आहेत जे की स्पेसिएशनसाठी अफेक्ट करतात. पहिला आहे जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा आहे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, आणि तिसरा आहे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर हे जे 3 फॅक्टर्स आहेत ते कशावर अफेक्ट करतात? स्पेसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पेसीजवर. तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे की जेनेटिक व्हेरिएशन फॉर्म्स न्यू स्पेसीज, हा आपण आधी पाहिलेला आहे, बरोबर आहे. तर आता हाऊ दीज फॅक्टर्स अफेक्ट द स्पेसिएशन हा आपण डिटेलमध्ये भाग घेणार आहोत. तर फक्त इथं हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे की जेनेटिक व्हेरिएशन अफेक्ट स्पेसिएशन, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस occurs in organism affect formation of new species, आणि geographical isolation आणि reproductive isolation affects the formation of new species, that is the process of speciation. आता बघा, आपण एक 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 उदाहरण घेऊन बघूयात. तुमच्या पुस्तकामध्ये याचा डिटेल माहिती दिलेली नाही आहे, पण 11वी 12वीला तुम्हाला ह्याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. तर इथं मला थोडंसं हा भाग एक्सप्लेन करावासा वाटतोय काही उदाहरणं घेऊन. तर मी तर सांगण्याचा प्रयत्न इथं करणार आहे, बरोबर आहे. आता बघा, स्पेसिएशन कसं होते, न्यू स्पेसीज कशा तयार होतात, बरोबर आहे. तर इथं आपण काय करणार आहोत, एक एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल, बिटल. बिटल म्हणजे विशिष्ट प्रकारचे किडे असतात, बरोबर आहे. तर समजा हा एक डोंगर आहे, आणि ह्या डोंगरावर ह्या डोंगराचे जे 2 भाग आहेत, तर इकडच्या भागामध्ये काही सम बिटल्स, स्पेसीज ऑफ बिटल्स आर देअर, बरोबर आहे. अँड दीज स्पेसीज फीड अपॉन श्रब्स अँड दे कॅन सेक्शुअली रिप्रोड्यूस, बरोबर आहे. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉप्युलेशन ए. हे एक पॉप्युलेशन झालं. आता हा डोंगराचा दुसरा भाग आहे,
आणि ह्याच स्पेसिसपासून काही दुसऱ्या स्पेसिस इथं तयार झालेल्या आहेत बिटलच्या. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉप्युलेशन बी म्हणणार आहोत. हे एक पॉप्युलेशन आहे आणि हे एक पॉप्युलेशन आहे. आता बघा, इथं जरी हा दिसायला खूप लहान दिसत असला तरी तुम्हाला माहिती की डोंगर खूप मोठा असतो आणि मग त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर असल्यामुळं इकडचे बिटल्स इकडं आणि इकडचे बिटल्स इकडं जातात का, नाही. मग काय होतंय बघा, आपण पाहिलेलं आहे की दीज बिटल्स इंटरब्रीड विथ इच अदर. आणि इंटरब्रीडिंग होत असताना काय होतंय, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात. तुम्हाला माहिती आहे की हे बिटल्स आहेत, हे काय करणार आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहेत. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की क्रॉसिंग ओव्हर होतंय, मिओसिसमध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि मग फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स होतात आणि त्याच्यामुळं स्मॉलर चेंजेस येतात आणि मग इथं काही व्हेरिएशन्स तयार होतात. तर बघा इथं, आणि मग ह्याच्यामध्येच जे पुढचं जे ऑफस्प्रिंग्स येणार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन्स येणार आहेत, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, स्पेसिएशन ही जी प्रोसेस आहे ती व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर इव्होल्युशन. व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर इव्होल्युशनसाठी स्पेसिएशन ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे आणि म्हणून आपल्याला स्पेसिएशनचा अभ्यास या धड्यामध्ये करायचा आहे, बरोबर आहे. आता स्पेसिएशन ही इव्होल्युशनसाठी का इम्पॉर्टंट आहे, तर इव्होल्युशनमध्ये काय होतं आहे की नवीन स्पेसिस तयार होतात, बरोबर आहे. नवीन स्पेसिस तयार झाल्यावरच इव्होल्युशन झालं असं आपण म्हणतो. आता बघा इथं काय झालंय, आपण बघितलं की यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग झाली, बरोबर आहे. तर आता इथं बघा, इव्होल्युशन प्रोसेस जी आहे ही इव्होल्युशन प्रोसेस ही दोन प्रकारची असते. इव्होल्युशन हे दोन प्रकारचं असते. पहिलं आहे मायक्रो इव्होल्युशन आणि दुसरं आहे मॅक्रो इव्होल्युशन. आता मायक्रो इव्होल्युशनमध्ये दोन प्रोसेस घडतात. आत्ताच आपण बघितलं होतं की पहिली प्रोसेस होती ती जीन म्युटेशनची होती आणि दुसरी जी आहे ते क्रॉसिंग ओव्हर होते. आणि मग जीन म्युटेशन आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जे काही चेंजेस होतात ते कसे असतात, मायनर असतात. कसले चेंजेस असतात, हे मायनर चेंजेस असतात. आणि मग तिथं आपल्याला त्या स्पेसिसमध्ये डिफरन्सिएशन झालेलं हे लगेच कळत नाही, तर खूप वर्षानंतर कळतंय. आणि ह्या इव्होल्युशनला प्रोसेसला आपण काय म्हणतो, मायक्रो इव्होल्युशन. आता मॅक्रो इव्होल्युशनमध्ये काय होते बघा, इथं ह्या मॅक्रो म्हणजे मोठा, ह्यूज व्हेरिएशन्स होतात. ह्यूज म्हणजे मोठे, आणि हे ह्यूज व्हेरिएशन्स झाल्यामुळं इथं लार्ज अमाऊंटमध्ये स्पेसिएशन होते. लार्ज अमाऊंटमध्ये काय होते, स्पेसिएशन म्हणजे नवीन स्पेसिस तिथं तयार होतात, बरोबर आहे. आता ह्या मॅक्रो इव्होल्युशनसाठी किंवा ह्या स्पेसिएशनसाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत म्हणून सांगितलेल्या आपण. पहिलं आहे जेनेटिक व्हेरिएशन, आणि ह्या जेनेटिक व्हेरिएशन आपण पाहिलेलं आहे की इथं जेनेटिक व्हेरिएशन होतं आणि नवीन स्पेसिस तयार होऊ शकतात. आता जेनेटिक व्हेरिएशनसाठी मला अजून एक इथं टर्म तुम्हाला सांगणं आवश्यक वाटतंय. ती टर्म आहे जीन फ्लो. व्हॉट इज मीन बाय जीन फ्लो, तर हे आपण ह्या एक्झाम्पलवरून बघणार आहोत. आता काय झालं की मी सांगितलंय तुम्हाला की इथं खूप मोठा स्पेस असल्यामुळं इकडचे जे ब्ल्यू कलरचे ब्रिटल्स आहेत आणि इकडं कसे ब्रिटल्स ब्रिटल्स आहेत, रेड कलरचे ब्रिटल्स आहेत. तर ते इकडून इकडं किंवा इकडून इकडं येत जात नाहीत.
परंतु कधी कधी काय होतं की काही क्लायमॅटिक कंडिशन्स असे येतात किंवा प्रिडेटर्स असतात. प्रिडेटर क्रो असतोय, तर हा क्रो काय करतोय, एखाद्या ब्रिटलला इकडे आणून टाकतो. बरोबर आहे. मग हा ब्रिटल जेव्हा इकडं ह्या पॉप्युलेशन बी मध्ये जातोय, त्यावेळेस हा ब्रिटल इथले हॅबिट आणि हॅबिटॅट म्हणजे तिथं राहण्याच्या सवयी, अन्न वगैरे सगळं स्वतःमध्ये स्वतः अवलंबतोय आणि हा ब्रिटल यांच्याशी काय करतोय, ब्रीडिंग करतोय. इंटरब्रीडिंग झाल्यानंतर काय होणार आहे, तर जेनेटिक व्हेरिएशन येणार आहे. बरोबर आहे. आणि मग याच्यातले जीन ह्या पूर्ण पॉप्युलेशनमध्ये जाणार आहेत आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, जीन फ्लो. बरोबर आहे. आणि जीन फ्लोमुळं काय होतंय, जेनेटिक व्हेरिएशन येतात आणि जेनेटिक व्हेरिएशनमुळं काय होतं, स्पेसिएशन होतं. बरोबर आहे. हे तुम्हाला समजलंय. आता दुसरा मुद्दा आपण पाहिला होता की जेनेटिक जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. बघा, दुसरा मुद्दा काय पाहिला होता आपण, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. आणि तिसरा मुद्दा पाहिला होता जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. चेंजेस म्हणजे बदल, हे तुम्हाला माहिती आहे. जिओग्राफीमुळं आता आपल्याला बघा इथं काय झालंय की इकडचे जिओग्राफिकल कंडिशन्स वेगळे आहेत, इकडे जिओग्राफिकल कंडिशन वेगळे आहेत. त्याच्यामुळे इथं होणारे जे चेंजेस आहेत ते वेगळे असणार आणि इथं होणारे चेंजेस आहेत ते काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. आणि त्याच्यामुळे तयार होणाऱ्या स्पेसिस काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. आता रिप्रोडक्टिव्ह चेंजेस किंवा जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय. सध्या आपल्याला करोनामुळं हा शब्द चांगलाच लक्षात आलेला आहे की आयसोलेशन, व्हॉट इज मीन बाय आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे वेगळं होणे. जिओग्राफिकली आयसोलेटेड म्हणजे इकडचे इकडे जाणार नाहीत आणि इकडचे इकडे जाणार नाहीत. किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटेड म्हणजे ह्या दोन स्पेसीजमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणतात. आता हे कसं होतंय ते आपण बघणार आहोत. जिओग्राफिकल आयसोलेशनसाठी काय होतंय, कधी कधी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की काही क्लायमॅटिक चेंजेस येतात आणि त्याच्यामुळं काय होतंय की इथं एक रिव्हर किंवा स्प्रिंग तयार होते. रिव्हर किंवा स्प्रिंग तयार, आधीच तर इकडचे ब्रिटल इकडे किंवा इकडचे ब्रिटल इकडे जाऊ शकत नाही. आणि आता तर काय झालंय, इथं रिव्हर तयार झाल्यामुळं जिओग्राफिकल बॅरियर तिथं आलेले. बॅरियर म्हणजे अडथळा. आणि ह्या जिओग्राफिकल बॅरियरमुळं पूर्ण इकडचे जे स्पेसिस आहेत ह्यांचं आयसोलेशन झालंय आणि इकडचं स्पेसिस आहेत इकडच्या इकडे जात नाहीत, इकडच्या इकडे जात नाहीत आणि ह्यांच्यामध्ये व्हेरिएशन, इकडं नवीन स्पेसिस तयार होतात, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन होऊन इकडं नवीन स्पेसिस तयार होतात. आता बघा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन का होते, तर आत्ताच आपण बघितलेलं आहे बघा की जेनेटिक व्हेरिएशन्स तिथं तयार होतात. बरोबर आहे. जिओग्राफिकल चेंजेस होतात आणि जिओग्राफिकल आयसोलेशन होते. तर ह्या तीन कंडिशन्समुळं तिथं असे काही बदल घडून येतात की त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन तयार होते आणि तिथं स्पेसिसमध्ये दे कॅनॉट इंटरब्रीड विथ इच अदर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे समजलं नाही, आपण हे समजून घेऊयात. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये काय होते बघा आता की इथं काय झालं आता बघा, इथं व्हेरिएशन्स आले, जिओग्राफिकल आयसोलेशन झालं आणि इथं नवीन स्पेसिस तयार झाल्या. त्यानंतर अनेक वर्ष गेल्यानंतर आणि मग इथं पण काय झालं की ह्या सगळ्या कंडिशनमुळं व्हेरिएशन्समुळं इथं ब्रिटलच्या जाती तयार झाल्या. आता काय झालं की काही कंडिशन्समुळं इकडून इकडं हा ब्रिटल गेला
बरोबर आहे. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. का? तर काय होते बघा, ब्रीडिंगसाठी काही आवश्यक घटक असतात. उदाहरणार्थ ब्रीडिंगचा टायमिंग बघा, उन्हाळ्यामध्ये आपण पालीचे पिल्ले बघतो किंवा पाली अंडी देतात. म्हणजे पालींचा ब्रीडिंग टाईम काय आहे की समर सीझनमध्ये, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक स्पेसीसचा ब्रीडिंगचा टायमिंग जो आहे तो वेगवेगळा असतो. मग ह्या स्पेसीसचा वेगळा झाला आणि ह्या स्पेसीसचा वेगळा झाला तर त्यांचे गॅमेट फॉर्मेशन हे काय असणार आहेत, वेगवेगळ्या वेळी होणार आहेत. तर मग ते इंटरब्रीड करू शकतात का? नाही. म्हणून ह्यांच्यामध्ये काय झालं, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं. दुसरं अजून एक कारण तिथं सांगता येईल आपल्याला की रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन होते, गॅमेट फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण बघितलेले स्पर्म तयार होतात आणि ओव्हम तयार होते. तर ह्या स्पर्म आणि ओव्हममध्ये असे काही चेंजेस होतात की यांच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेसच होत नाही आणि त्याच्यामुळं तिथं हे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं. तिसरा एक मुद्दा तिथं सांगायचा आहे मला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनच्या संदर्भामध्ये, तो म्हणजे आता जेनायटल ऑर्गन्स असतात ह्या स्पेसिसचे आणि ह्या स्पेसिसचे. जेनायटल ऑर्गन्समध्येच कधी कधी बदल होतात, एवढे व्हेरिएशन येतात की जेनायटल ऑर्गनमध्ये व्हेरिएशन येतात आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि अजून एक मुद्दा आहे तिथं की मेटिंग जे आहे, मेटिंगचं बिहेवियर ठरलेलं असतं प्राण्यांमध्ये, बरोबर आहे. तर त्या मेटिंगच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात. काही काही पक्षी काय करतात की जर ते फिमेलला अट्रॅक्ट करायचं असेल पक्ष्यांमध्ये तर ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. मग जर ह्या स्पेसिसची फिमेल आहे आणि ह्या स्पेसिसचा मेल आहे आणि ह्यानी विशिष्ट प्रकारचा जर आवाज काढला तर तो ह्या फिमेलला कळतच नाही की तो कशासाठी बोलवतोय किंवा इट इज फॉर मॅटिंग पर्पज, आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. तर अशा पद्धतीनं स्पेसिएशन हा भाग आपल्याला समजला असेलच, कळतंय. तर स्पेसिएशनवर अफेक्ट करणारे जे घटक आहेत ते 3 आहेत. जेनेटिक व्हेरिएशन आहे, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. आता रिप्रोडक्टिव्ह चेंजेस कसे आले आणि त्याच्यामुळे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कसं होते हे तुम्हाला शेवटच्या 2-3 उदाहरणावरून समजलं असेल. जिओग्राफिकल आयसोलेशन कसं होते हेही तुम्हाला मी आत्ता सांगितलं की जिओग्राफिकल काही बॅरियर्स येतात, एक एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. तर ह्याचा डिटेल अभ्यास तुम्हाला 11वी-12वीला करायचा आहे. तर इथं थोडीशी माहिती तुम्हाला, एक्स्ट्रा माहिती जी की CBSEच्या ह्याच्यामध्ये आहे आणि तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे, कारण हा स्पेसिएशन खूप महत्त्वाचा भाग आहे इव्होल्युशनमध्ये. तर तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी इथं डिस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू.